जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेमधील आयटी पार्क, विमानसेवा यासह हे 5 महत्त्वाचे मुद्दे। या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जवळपास 1 महिन्यानंतर पत्रकार परिषद घेतली। यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील विविध विषयांची त्यांनी माहिती दिली। त्यातील 5 महत्त्वाचे मुद्दे येस न्यूज मराठीच्या माध्यमातून अवश्य ऐका। आयटी पार्क होणार। सोलापूरच्या आयटी पार्कचा विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली जागा शोधा, MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क उभारू अशी घोषणा केल्यामुळे सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा। मी MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क या ठिकाणी तयार करू। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, आयटी पार्क उभारण्यासंदर्भात MIDCचे काय निकष आहेत या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MIDCच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि त्यांच्या निकषात बसणाऱ्या शासकीय मालकीच्या जागा शासनाला आयटी पार्कबाबत सुचवू, कारण खासगी मालकीच्या जागा घेतल्यास त्याच्या भूसंपादनासाठी किमान 5-7 महिन्याचा कालावधी जातो। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे हा विषय लवकर मार्गी लागेल असं ते म्हणाले। बोरामणी विमानतळ नाईट लँडिंग। सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे। मात्र सोलापूरच्या नाईट लँडिंगसाठी बोरामणी येथील विमानतळाची जागा सुचवण्यात आली आहे, परंतु तिथे 33 हेक्टर जागा माळढोक अभयारण्य आहे। तेवढीच जागा यापूर्वी सुचवण्यात आली होती, मात्र तो प्रस्ताव वन खात्यानं फेटाळला होता। आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे याच परिसरात वन खात्याची 33 हेक्टर जागा माळढोकसाठी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे 3 दिवसात पाठवण्यात येणार आहे। पंढरपूर कॉरिडॉरबाबत महत्त्वाचा निर्णय। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर 550 मीटर लांब आणि 130 मीटर रुंद असणारा कॉरिडॉर उभारला जाणार आहे। यासाठी 642 कुटुंबे म्हणजेच 3000 लोक बाधित होणार आहेत। ज्यांची दुकानं जाणार आहेत त्यांना सुमारे 40,000 रुपये प्रति चौरस फूट, तसेच ज्यांचे घर जाणार आहे त्यांना सुमारे 20 ते 22,000 रुपये प्रति चौरस फूट दर देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला जात आहे। ही अत्यंत मोठी रक्कम असून यापुढे कोणतीही रक्कम देणे शक्य नाही। या परिसरात येणारा होळकरवाडा तसेच शिंदेवाडा न पाडता त्याचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे। कॉरिडॉर संदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरमध्ये जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल। 1982 पंढरपुरातील काही लोकांच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या, त्यातील 55 लोकांना मोबदला मिळाला, मात्र 74 लोकांना अजूनही मोबदला मिळाला नाही। मात्र त्यांना मोठा मोबदला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मिळवून देणार आहेत। 7 मंडलात अतिवृष्टी, तिथे दिली जाणार मदत। ज्या ठिकाणी एका दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे अतिवृष्टी झाली ग्राह्य धरण्यात येते, असा शासन आदेश आहे। ऑगस्ट महिन्यात 62 मिलीमीटर पावसाची सरासरी असताना उत्तर सोलापुरातील 5 आणि दक्षिण सोलापुरातील 5 आणि अक्कलकोटमधील 2 महसूल मंडळात 118 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला। त्यामुळे तेथील पिकांचे पंचनामे सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांची 33% पेक्षा जास्त पिकांची नुकसान झाले आहेत त्या जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये नुकसान भरपाई, तर फळबागासाठी प्रति हेक्टर 22,000 रुपये आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते। एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 32,000 शेतकरी बाधित झाले असून त्यांना देखील नुकसान भरपाई दिली जाणार आहे। रेल्वे भूसंपादनासाठी 140 कोटीचा घोटाळा। सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासाठी जे निवाडे जाहीर केले आहेत त्यामध्ये तब्बल 140 कोटी रुपयांची रक्कम जादा देण्यात आली आहे। याबाबतचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आला आहे। त्यामुळे रेल्वेसाठीची जागा भूसंपादन करताना कोणी मलिदा खाल्ला हे आता लवकरच उघड होणार आहे। येस न्यूज मराठी आयोजित रिमझिमगिरे सावन हिंदी आणि मराठी गाण्याची सुरेल मैफिल। गायक झी सारेगमपा आणि कलर्स टीव्ही रायझिंग स्टार फेम अभिषेक सराफ। गायिका झी मराठी व स्टार प्रवाह फेम कल्याणी देशपांडे। सूत्रसंचालक RJ बंड्या। वादक स्टार्स ऑफ मेलडी। गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत। स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर। मुख्य प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल इन सोलापूर बाय इंद्रधनु। मुख्य सहप्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। सहप्रायोजक होमकर रियाल्टीज। प्रिंट मीडिया पार्टनर दैनिक दिव्य मराठी।
फ्री पासेस येस न्यूज मराठीच्या अवंतीनगर येथील कार्यालयातून तसेच हुतात्मा स्मृती मंदिराच्या काउंटरवरून संकलित करावे. संपर्क 9881 74 83 29 आणि 70 66 31 97 60.